गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. खरं म्हणजे ज्यावेळी मला कार्यक्रमाला बोलवण्यात आलं त्यावेळी मला माहिती नव्हतं की मला दुपारी 1 वाजता बोलायचं आहे. शक्यतो मी दुपारची वेळ घेत नाही, कारण लंच ब्रेकनंतर लोकांना त्यांचं चित्त करणं हे सगळ्यात अवघड असतं. परंतु आज लकीली जे श्रोते माझे आहेत ते अतिशय तरुण आहेत आणि त्यांना ऐकायची खूप इच्छा त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते. त्यामुळं कोणाला झोप येण्याचा प्रश्न नाही. आणि मी सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना एक प्रॉमिस करू इच्छितो की पुढच्या 40-45 मिनटं मी जे बोलणार आहे ते ऐकताना तुम्हाला कधीही कंटाळा किंवा जांभई येऊ देणार नाही. हे माझ्याकडनं प्रॉमिस आहे. ठीक आहे मित्रांनो, सकाळपासून वेगवेगळ्या मान्यवर लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. आज माझं भाषण सुरू करण्यापूर्वी मी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीमधील माझे जे काही मित्र आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की इतका चांगला उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. प्रमोद चौगुले साहेब असतील, माझे मित्र आहेत ते, लठ्ठे साहेब असतील ज्यांची मगाशी ओळख झाली, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो की जी काळाची गरज आहे, नवीन पिढी आपल्याला घडवायची आहे आणि ती नवीन पिढी घडवण्याचं काम आपण करत आहात, याचा मला खूप आनंद होतो. आत्ताच माझी ओळख करून दिली. आज मी एक वेगळ्या पद्धतीनं ओळख करून देणार आहे. जे मला ओळखतात काही लोकांना त्यांनी ऐकलंही असेल, परंतु आज जी मुलं या ठिकाणी बसलेली आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ही 40 मिनटं तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे असतील. तुम्ही जर मनस्पूर्वक ऐकलं तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की आणखीन 30-40 वर्षांनी जेव्हा तुम्ही जगामध्ये आयुष्यामध्ये तुमच्या फार यशस्वी झाला असं तुम्हाला आणि जगाला वाटेल, त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की त्या दिवशी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत, अकॅडमीच्या मार्फत जो काही कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये जे काही विचार मी ऐकले त्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये फरक पडला. प्रत्येकाचं आयुष्य घडत असताना एक व्यक्ती अशी कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागते की ज्याच्या सानिध्यामुळं तुमचं आयुष्य बदलतं. माझी ओळख थोडक्यात करून दिली, मी डिटेलमध्ये देणार आहे. मी कुठलंही मोठं भाषण देणार नाही आहे, परंतु ज्यावेळी माझी ओळख करून मी देईन त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की हे काहीतरी वेगळं आहे. आज सकाळपासून तुम्ही ऐकलं किंवा आणखीन ऐकाल, हे सगळी जी माणसं, मोठी माणसं तुम्ही ऐकली, 70%, 80%, 90%, तुमच्यातली अनेक लोक किंवा बहुतेक मुलं मुली ही 90%च्या आसपास मार्क मिळवणारे आहेत. 100% वाले पण आहेत. आणि मला काही वेळा मार्क पाहताना लक्षात येते की काही 100च्या पुढेही जातात. कसं जातात मला माहीत नाही, परंतु मी या कॅटेगरीमधला नाही आहे. मी जुनी 11वी, आता 12वी आहे, 10वी 12वी, मी जुनी 11वीचा विद्यार्थी. 1975 साली मी 11वी झालो आणि मला मार्क पडले ते 39%, 39%. पण त्यावेळी 11वी पास होणंच ही फार मोठी गोष्ट होती. त्यामुळं माझ्या घरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं. माझ्या वडिलांचं हॉटेल होतं आणि मी वडिलांचा एकुलता एक मुलगा. मी 11वी 39% मार्कांनी पास झालो. सगळ्यांना आनंद होता आणि त्या आनंदाच्या भरात माझ्या वडिलांनी 2 चुका केल्या असं मला आज वाटतं. त्यांनी सकारात्मक केल्या त्या, परंतु आज मला वाटतं की त्या चुका काय होत्या. पहिली चूक होती की त्यांनी मला सांगितलं की मॅट्रिक झाला आहेस, आता कॉलेजला ॲडमिशन घे, परंतु तुला किती मार्क पडतील हे मी काय विचारणार नाही किंवा तुला किती वर्ष लागली ही काय विचारणार नाही, परंतु BCom हो आणि BCom होऊन आपल्या हॉटेल व्यवसायामध्ये तू ये, तुला कुठं नोकरी करायची गरज नाही. व्यवसाय ज्यांचा असतो साधारणपणे हीच परिस्थिती असते. तेवढं एक ऐकलं मी वयाच्या 17व्या वर्षी. आणि दुसरी गोष्ट करून दिली की 18 वर्ष व्हायच्या आधी मला कॉलेजला जायला त्यांनी मोटरसायकल घेऊन दिली, राजदूत मोटरसायकल.
त्यावेळी मुलांच्याकडं सायकल पण नसायची, त्यावेळी माझ्याकडं मोटरसायकल होती. पहिल्या दिवशी 20 जून 1975 रोजी मी जे कॉलेजला गेलो, त्यावेळी डोक्यामध्ये एकच होतं, कितीही मार्क पडले तर चालतील, किती वर्ष लागली तर चालतील, फिरायला हातात मोटरसायकल. मी बॅडमिंटन खेळायचो आणि मी 4 वर्षामध्ये ऑफिशियली 75 ते 79 मी जे कॉलेजला ऑफिशियली होतो. त्या 4 वर्षामध्ये मी कधीही कॉलेजला आत गेलो नाही. अर्थात हे सगळं तुम्ही घ्यायचं नाही आहे, जे करायचं नाही आहे ते मी सांगतो आहे. 4 वर्षांत मी गेलो नाही. बॅडमिंटन हॉलच्या तिथंच बसलेलं असायचं किंवा त्या कॅम्पसमध्ये मध्ये एक हौद होता, त्या हौदाजवळ आम्ही बसलेलो असायचे. जे जुने माझे मित्र आहेत त्यांना आठवत असेल. आणि अभ्यास बिलकुल केला नाही. मोटरसायकलवरनं मी फिरायला सुरुवात केली. हातात मोटरसायकल होती, वय 18 होतं. मी नेपाळला गेलो मोटरसायकलवरनं, मी श्रीलंकेला गेलो, मी काश्मीर टू कन्याकुमारी सर्व भारत मोटरसायकलवरनं फिरलो, बॅडमिंटन खेळलो, युनिव्हर्सिटी खेळलो. हे कमी होतं का काय म्हणून मी शिवसेनेकडनं नगरपालिकेची निवडणूक पण लढवली. नशिबानं मी हरलो म्हणून आज इथं आहे. म्हणजे ज्या गोष्टी कधी स्वप्नात तुम्ही पाहिल्या नसतील त्या सर्व गोष्टी मी त्या वयामध्ये केल्या. गणपती उत्सव साजरे करायचे, दंगा करायचा, बाकी सगळ्या गोष्टी केल्या. अभ्यास केला नाही. त्यामुळं अभ्यास केला नाही तर काय होणार, पहिलाच 39% आणि 75 साली मी कॉलेजला ॲडमिशन घेतली. ॲक्च्युली मी 79 साली BCom व्हायला पाहिजे होतं, पण तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, मी 13 वर्षांनी 88 साली BCom झालो. आता तुम्हाला वाटेल की कोणत्या माणसाला बोलवलं आहे म्हणून. आणि मला जे मार्क मिळाले ते खूप अवघड आहेत, तुम्हाला प्रयत्न करूनही मिळणार नाही कोणालाही. मला मार्क मिळालं ते 35%. मी BComला 35%नी BCom झालो. त्यामुळं आज 80-90%वाला नाही, 35%वाला तुमच्यासमोर एक वेगळं लेक्चर देतो आहे. आणि मग 35% मार्क पडल्यानंतर सगळं झालं. मी धंद्यामध्ये होतो, माझं लग्न झालं आणि वयाच्या 29व्या वर्षी मला एक व्यक्ती अशी भेटली. मी तुम्हाला सांगितलं की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागते, ती कधी येईल तुम्हाला सांगता येत नाही. ती आज कदाचित प्रमोद चौगुले साहेबांच्या रूपानं असेल, कदाचित लठ्ठे साहेबांच्या रूपाने असेल, कदाचित माझ्या रूपाने असेल, माहिती नाही, किंवा आणि कोण तुमचे शिक्षक असतील. परंतु माझ्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आली, त्यांनी मला सांगितलं, माझं वय होतं 29, मी एक मुलाचा बाप होतो, माझा मुलगा होता त्यावेळी 6 महिन्याचा. त्यांनी मला सांगितलं, नितीन तुझ्याकडे जे काही आहे आज, मी हॉटेलवाल्याचा मुलगा होतो, माझ्याकडे मोटरसायकल होती, माझ्याकडे पैसे होते, माझ्याकडे मित्र होते, माझ्याकडे घर होतं, आईवडील होते, सगळं होतं. मला त्या माणसाने सांगितलं की आज तुझ्याकडे जे काही आहे ते जे मोजू शकतोस, पैसे मोजू शकतोस, तुझ्याकडे मित्र आहेत ते मोजू शकतोस, घरं 2-4 मोजू शकतोस, हे सर्व काही एक ना एक दिवस तुझ्यापासूनच जाऊ शकतं. हे कायम तुझ्यापाशी राहणार नाही आणि तुझ्यापाशी राहील फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे तुझं नॉलेज, तुझं शिक्षण, तुझी बुद्धिमत्ता. हे एवढंच तुला मरेपर्यंत साथ देणार आहे. तुझं नॉलेज कोणी चोरी करू शकणार नाही, तुझं कोणी काढून घेणार नाही. त्यामुळं आज 29 वर्षाचा असला तरी तू परत शिक, कॉलेजला ॲडमिशन घे. आणि बॅकग्राऊंड काय होती माझी, 13 वर्षांनी BCom झालेलो, लग्न झालेलो, आणि आत्ता काय शिकायचं. तरी पण आय वॉज कन्व्हिन्स्ड, मला ते पटलं आणि मी कॉलेजला ॲडमिशन घेतली. वयाच्या 29 वर्षी माझा मुलगा 6 महिन्याचा असताना मी आणि माझ्या बायकोनी कॉलेजला ॲडमिशन घेतली MBAला. ज्यावेळी पहिल्या दिवशी वर्गात गेलो, सगळी इतर मुलं हसायला लागले, अरे शिक्षक आले का काय, नवरा बायको दोघं आले. आणि मला वर्गामध्ये गेल्यानंतर मला कॉमर्सचा मी विद्यार्थी, परंतु मला BComमधलं डेबिट क्रेडिटसुद्धा येत नव्हतं बेसिक, कारण 35%वाला 13 वर्षांनी झालो, फक्त असाच झालं, अभ्यास केला नाही. परंतु ज्यावेळी मी परत ॲडमिशन घेतली त्यावेळी ठरवलं की आत्ता मला डिग्रीसाठी नाही शिकायचं, मला नॉलेजसाठी शिकायचं आहे. मग सकाळी मी 12वीचा वर्ग करायचा आणि दुपारी आमचे अकाउंटन्सीचे MCom आणि MBAचे वर्ग करायचं. 1 वर्ष खूप कष्ट घेतले आणि 2 वर्षानंतर मला यश मिळायला लागलं. मी MComला शिवाजी विद्यापीठात 3रा आलो आणि मला अकाउंटन्सीमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले. अकाउंटन्सीमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले. मग मी MPhil केलं. MPhilला मी गोल्ड मेडलिस्ट आहे शिवाजी विद्यापीठाचा.
त्याच्यानंतर मी PhD केलं मॅनेजमेंटमध्ये आणि माझी PhD ही 2.5 वर्षामध्ये मी PhD केली आणि वयाच्या 35व्या वर्षी मी नितीन नाईकचं डॉक्टर नितीन नाईक झालो. 35 या आकड्याला माझ्या आयुष्यामध्ये फार महत्त्व आहे, कारण वयाच्या 35व्या वर्षी मी डॉक्टर झालो, 35% होतो आणि मग मी त्यावेळी JA कॉलेजमध्ये पार्ट टाईम लेक्चरर म्हणून मला नोकरीची संधी मिळाली. आता ज्या माणसानी माझ्या आयुष्यामध्ये हे बदल घडवले त्या माणसाचं नाव सांगणं या ठिकाणी अतिशय योग्य होणार आहे, कारण ती व्यक्ती ही दुसऱ्या कुठल्या ठिकाणची नाही तर आपल्या कुटुंबातीलच आहेत. ती व्यक्ती म्हणजे प्राचार्य मधवाना सर. सरांचे माझ्यावरती एवढे उपकार, त्या दिवशी त्यांनी माझ्याकडनं हे करून घेतलं नसतं तर आज मी कदाचित एका चहाच्या गाडीवरती किंवा कुठं कॅन्टीन चालवत असतो. आणि मग मधवाना सरांनीच मला परत JA कॉलेजमध्ये नोकरी दिली. मी पार्ट टाईम तिथं काम केलं आणि मग त्याच्यानंतर मी भारती विद्यापीठामध्ये मला पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळाली, म्हणून मी सरांच्याच परवानगीनं मी भारती विद्यापीठामध्ये रुजू झालो. आणि मजा म्हणजे 8व्या दिवशी माझा संबंध डॉक्टर पतंगराव कदम यांच्याशी लागल्यानंतर नॉर्मली प्राचार्य व्हायला PhD नंतर 15 ते 20 वर्ष लागतात. मी 8व्या दिवशी प्रिन्सिपल झालो भारती विद्यापीठात. 35व्या दिवशी परत 35 आकडा आला. भारती विद्यापीठात लागल्यानंतर 35व्या दिवशी मी रिजनल डायरेक्टर झालो. आणि रिजनल डायरेक्टर म्हणजे काय तर सांगली, कोल्हापूर, साताऱ्यामधल्या 35 शाखा माझ्या अंडर आल्या. 35 शाखांचा प्रिन्सिपल मी झालो. आणि भारती विद्यापीठामध्ये मी काम करत असताना त्यानंतर माझी बदली काही काळानंतर पुण्याला झाली. पुण्यामध्ये मी डीन झालो. भारती सहकारी बँकेचा जी 4,000 कोटीची बँक आहे त्याचा मी चेअरमन झालो. डायरेक्टर तर होतोच आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये 5 वर्ष काम केल्यानंतर माझी बदली दिल्लीला झाली. आणि दिल्लीमध्ये खऱ्या अर्थानं माझ्या संपूर्ण गोष्टींना स्कोप मिळाला. दिल्लीला गेल्यानंतर माझी मनापासून एक इच्छा होती की मला एका व्यक्तीला भेटायचं होतं आणि त्या व्यक्तीला मी आज नाव सांगितलं, तुम्हाला वाटलं की आम्हालाही त्यांना भेटायचं होतं. आणि म्हणून मी गेल्या मी प्रयत्न सुरू केले की त्या माणसाला मला कसं भेटता येईल. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब. त्या व्यक्तीला मला भेटायची इच्छा होती म्हणून मी माझ्या PAला सांगितलं. दिल्लीमध्ये थाटमाट मोठा असतो, 2-2 PA असतात डायरेक्टरला, प्रिन्सिपलला, सर्व काही होतं माझ्यासाठी, गाडी, ड्रायव्हर, या सर्व गोष्टी होत्या. आणि मग माझा PA प्रयत्न करत होता की अब्दुल कलाम साहेबांची भेट मिळवायची. ते राष्ट्रपती पदावरनं निवृत्त झाले ते, परंतु ते खूप बिझी असायचे. शेवटी मला एक दिवस माझ्या PAचा फोन आला, मी बाहेर असताना, सर आपल्याला अब्दुल कलाम साहेबांची वेळ मिळालेली आहे. आय वॉज थ्रिल्ड, मला खूप आनंद झाला. मी विचारलं कितीची वेळ आहे, तर त्यांनी मला सांगितलं 10:40 वेळ आहे. ठीक आहे, सकाळी 7ला निघालं की दिल्लीच्या ट्रॅफिकमधनं पोचायला 2-2.5 तास, म्हणजे 10:42. मग मी म्हटलं आपण किती वाजता निघायचं, तर तो म्हणला की ही वेळ जी दिलेली आहे ती रात्री 10:42 दिली. मला धक्का बसला. 84 वर्षाच्या माजी राष्ट्रपतींना भेटायला मी रात्री 10:42 त्यांना डिस्टर्ब करणं हे कसं बरोबर आहे का चूक आहे. कदाचित माझ्या PAनी वेळ ऐकताना चूक केली काय. मी त्याला 10 वेळा विचारलं, नाही सर, त्यांनी रात्री 10:42. दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी 7 वाजता आम्ही निघालो. 10 वाजता पोचलो त्यांच्या घरामध्ये. बघितलं इतकी गर्दी होती. 10:40ला 10:42ला बरोबर मला आत घेतलं. 15 मिनटं मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी मला सांगलीची माहिती, जे सांगली माहिती होतं त्यांना, भारती विद्यापीठाबद्दल माहिती होती, पतंगराव कदम साहेबांच्याबद्दल माहिती होती. माझ्याशी 15 मिनटं बोलले. मी काय करतो विचारलं आणि 15 मिनटं माझ्यासाठी ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची 15 मिनटं होती. आणि त्या 15 मिनटानंतर म्हणजे साधारणपणे 11:05 मी बाहेर आलो, तर माझ्यानंतर भेटायला आणखीन 25 जणं वाट बघत होते, त्यांनाही वेळ दिलेली होती. आउट ऑफ क्युरिओसिटी मी एवढा काय म्हणायचं मला कळत नाही की मी एवढा मला एनर्जी आली ती
की त्या माणसाला बघितल्यानंतर मी त्यांच्या पी एला बोलून विचारलं की आत्ता 11:15 वाजले, ह्याच्यानंतर ते भेटणार, हे झोपतात कधी? तर त्यांच्या पी एनं उत्तर दिलं की साहेब, अब्दुल कलामांचं असं आहे की ते आजपर्यंत त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन पांघरून घेऊन झोपलेलं आम्ही कधी बघितलेलं नाही. ते त्यांच्या रीडिंग रूममध्ये तर असतात किंवा बाहेर हॉलमध्ये तरी असतात, लोकांना भेटत तरी असतात किंवा काहीतरी वाचत तरी असतात. आज आपण माहिती आहे आपल्याला की आपल्याला थोडा कंटाळा आला की आपल्याला निवांत झोपायचं असतं, रविवारी झोपायचं असतं. आणि ही व्यक्ती वयाच्या 84 वर्षी, ज्याला काही मिळवायचं नाही, सगळं काही मिळवलेलं आहे, नाव पैसे तर त्याच्या मागे ते कधीच नव्हते, आज ही व्यक्ती 15 तास, 16 तास, 17 तास काम करते. आणि मग मला लाज वाटायला लागली की मी 8 तास काम केलं किंवा थोडा जास्त काम केलं की मला फार काम केल्यासारखं वाटतं. आणि हे कशासाठी करतात? देशसेवेसाठी, नवीन पिढी घडवण्यासाठी. ही माझी अब्दुल कलामांची भेट झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक पडला. सुदैवानं मला दुसरी भेट मिळाली, ती देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची. ते पंतप्रधान असताना त्यांनी मला त्यांच्या निमंत्रणावरून 2 वेळा चहा प्यायला बोलवलं त्यांच्या घरी, आणि मी त्यांच्याबरोबर चहा पिलेलो आहे. ह्यातलं तुम्हाला जर काही खोटं वाटत असेल तर माझ्या पुस्तकात हे सगळे उल्लेख आणि फोटो आहेत, किंवा माझ्या घरी आला तर मी तुम्हाला दाखवेन. ही 2 व्यक्ती मला दिल्लीमध्ये फार मोठी माझ्यावरती प्रभाव टाकले आणि त्यांच्यामुळं अनेक ठिकाणी मला काम करायची संधी मिळाली. मी UGCवरती काम केलं आहे, करतो आहे. AICT, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनवरती काम केलं आहे. अनेक कमिट्यावरती काम केलं आहे. मला UPSCवरती काम करायची संधी मिळाली, MPSC नाही, UPSCवरती. कोणाला? जो मुलगा एकेकाळी 35% वाला होता त्याला. आज मी देशभर ॲक्रिडेशनच्या कामासाठी नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशनच्या वतीनं जी कमिटी असते एक्सपर्ट म्हणून, तर देशभर मी मॅनेजमेंट एज्युकेशनमधला एक्सपर्ट म्हणून देशभरातल्या कॉलेजेसना भेट देतो. आणि दर महिन्याला मी जात असतो. परवा दिवशी मी दिल्लीला चाललो आहे परत. तर हे सर्व काही जे घडलं, 35% वाला टू एज्युकेशन, हे शक्य आहे. हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये शक्य आहे. जर माझ्यासारखा 35% वाला जर आज या लेवलपर्यंत पोचत असेल तर तुम्ही का पोचू शकत नाही? तुम्ही तर 90% वाले आहात सर्व. तुम्हाला आज सिलेक्ट करून या ठिकाणी आणलेलं आहे की यू आर अ क्रीम, आणि तुमच्याकडनं आमच्या सर्वांची फार मोठी अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी काम कराल की जेणेकरून समाजाला तुमचा अभिमान वाटेल. कोणाचा आज आपण ज्या नावानं या ठिकाणी कार्यक्रम होतात, त्यांचा प्रभाव तुमच्यावरती किती आहे हे मला जाणून घ्यायला मी इच्छुक आहे. स्वर्गीय लठ्ठे साहेबांच्या नावाने हा कार्यक्रम आहे. किती लोकांनी त्यांचं चरित्र वाचलेलं आहे. ज्या संस्थेमध्ये आपण आहात त्या संस्थेबद्दलची तुमची काय माहिती आहे? या प्रत्येक गोष्टी मी मगाशी मला विषय देताना म्हणले की चारित्र्यवान विद्यार्थी. फक्त यशस्वी विद्यार्थी नको, तो चारित्र्यवान पाहिजे. आणि चारित्र्यवान बनायचं असेल तर या सर्व गोष्टीची तुम्हाला माहिती पाहिजे. कारण ही सगळी जी माणसं आहेत, हे सगळे जे आदर्श आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, लठ्ठे साहेब असतील, जी माणसं आज कदाचित आपल्यात नाहीत पण आपल्यामध्ये असणारी माणसं पण आहेत की जे मोठं काम करत आहेत त्यांच्या नावाने, हे सर्व आदर्श तुमच्या पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला फार महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, माझ्या आयुष्यातील एक बाजू मी सांगितली की मी 35% वाला होतो आणि मी आज या ठिकाणी पोचलो आहे, ज्याचा मला अभिमान वाटतो, कारण फार कष्टाने मी या ठिकाणी पोचलो आहे. परंतु माझ्या आयुष्यातली दुसरी बाजूसुद्धा फार इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या वडिलांचं हॉटेल होतं, माझ्याकडे मोटरसायकल होती, गाडी होती, सगळं काही होतं. परंतु ज्या दिवशी मी कॉलेजला ॲडमिशन घेतली वयाच्या 29व्या वर्षी, त्याच दिवशी, ज्या दिवशी मी ॲडमिशन घेतली त्याच दिवशी माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला.
जे हॉटेल चालवत होते, मधुबन म्हणून हॉटेल होतं, आणि माझ्या वडिलांना डोक्याला मार लागला. माझे वडील कोमामध्ये गेले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझे वडील किती वेळ कोमामध्ये होते. 10 मिनटं, 15 मिनटं, 4 दिवस, 8 दिवस. माझे वडील 15 वर्ष कोमामध्ये होते. 15 वर्ष कोमामध्ये बेशुद्ध अवस्थेत. काही कळत नाही. त्यांना ट्यूबमधनं फीड करायला लागायचं. डोळे उघडे. त्यामुळं त्या काळी त्या दिवसात मला दररोज 4,000 रुपये खर्च यायचा. 3 ते 4,000 रुपये वॉटर बेडवरती ठेवायला लागायचं, कारण पाठीवरती बेडसोर्स व्हायचे, जखमा व्हायच्या. आणि मग एवढे पैसे आणायचे कुठनं? तर मला माझं हॉटेल विकायला लागलं, घर विकायला लागलं, आणि आम्ही अक्षरशः रस्त्यावरती आलो. आमच्याकडे काही नव्हतं. मी, माझी बायको, माझी आई, वडील बेशुद्ध अवस्थेत, मुलगा 6 महिन्याचा. आम्ही परत कॉलेजला ॲडमिशन घेतली. राहायला जे घर होतं तेही सोडायला लागलं. अशावेळी माझा आणखीन एक मित्र माझ्या मदतीला आला. आणि या सर्व मित्रांची नावं घेत असताना मला कधीही संकोच वाटत नाही. तो दुसरा मित्र म्हणजे डॉक्टर सतीश परांजपे. आणि त्यांनी मला मीरा हाऊसिंग सोसायटीमध्ये सांगलीमध्ये राहायला एक वॉचमनची शेड होती, ती दिली. त्या ठिकाणी मी आणि माझी बायको आणि माझे बेशुद्ध असलेले वडील यांना घेऊन मी तिथं गेलो, पत्र्याच्या शेडमध्ये. राहायची सोय झाली माझी, परंतु बाकी उत्पन्नाचं साधन काय नाही, नोकरी नाही, काय नाही. आम्ही परत शिक्षणाला सुरुवात केली होती. मग त्याच मीरा हाऊसिंग सोसायटीमध्ये डेंटल कॉलेजच्या मुलींचं हॉस्टेल होतं. 120 मुली त्या ठिकाणी राहायच्या. ते सतीश परांजपेंनी मला सांगितलं की त्या मुलींना जेवणाची सोय नाही, तुम्ही जर जेवण पुरवत असाल तर बघा. मी माझ्या बायकोला विचारलं की तू जेवण बनवणार का? ती म्हटली हो, करूया आपण, आपल्याला दुसरा पर्याय नाही, मी करते. माझी बायको 5 वर्ष 120 मुलींचा स्वयंपाक करायची. 120 मुलींचा ती स्वयंपाक करायची. मी 5 वर्ष स्वतः भांडी घासत होतो. ते पैसे कमी पडायचे म्हणून मी टॅक्सी चालवत होतो. मी सांगली टू पुणे किर्लोस्कर कंपनीचं भाडं दर आठवड्याला 2 वेळा घेऊन गेलो की मला 600 रुपये मिळायचे. एक दिवशी त्या भागामध्ये पाणी आलं. मीरा हाऊसिंग सोसायटीमध्ये महापूर यायचा. आणि संध्याकाळी मी आणि माझी बायको कामावरनं आम्ही आलो. स्वयंपाकाचं काम ती करायची, सगळं आणायला लागायचं. आम्ही एका सनीवरनं सामान घेऊन आलो. बघतोय तर पाणी आलेलं होतं. आणि माझी आई रडत होती, कारण आमच्या त्या शेडमध्ये 4 फूट पाणी होतं. आणि माझे वडील लिटरली पाण्यामध्ये तरंगत होते. माझ्या आईला त्यांना काढता येत नव्हतं, उचलता येत नव्हतं, आणि कोणी मदतीला येऊ शकलं नाही. आणि ती रडत होती. आणि तिचं म्हणणं असं होतं की आपलं आयुष्य एवढं वाईट का? आपल्याला एक छोटी खोली पण कशी काय नाही, आपण असं कसं काय आपलं? त्या दिवशी रात्रभर मी झोपू शकलो नाही. आणि मला सांगायला आठवतं, आनंद होतो की माझ्या आईचा 75वा वाढदिवस जेव्हा मी दिल्लीला होतो त्यावेळी मी दिल्लीहून येऊन सांगलीला साजरा केला. आणि त्या दिवशी मी माझ्या आईला, जो बंगला माझा आहे 2.5 एकरमध्ये, तो बंगला मी माझ्या आईला भेट दिला. आणि त्यावेळी माझ्या आईच्या चेहऱ्यावरती जे हसू आणि आनंद आहे त्याची किंमत करता येत नाही. मित्रांनो, आज मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला काय बनायचं आहे, तर मला तुमची उत्तरं काय आहेत मला माहिती आहे. एक जण म्हणेल मला IAS बनायचं आहे, कोणी म्हणेल IPS बनायचं आहे, कोणी म्हणेल मला डॉक्टर बनायचं आहे, कोणी इंजिनियर बनायचं आहे, शिक्षक बनायचं आहे. एखादा मुलगी म्हणेल मला अमेरिकेला जायचं आहे, मला सिंगापूरला जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. वाईट नाही, तुमची स्वप्नं चांगली आहेत. तुमची स्वप्नं पूर्ण व्हावीत यासाठीच तर आम्ही सर्वजण आहोत. परंतु मला उत्तर पाहिजे आहे की माझ्या आईच्या किंवा माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरती मला स्माईल पाहायचं आहे. जर तुमच्या सक्सेसनं तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरती जर स्माईल आलं, हसू आलं, तर त्याची किंमत कुठल्याही पैशामध्ये मोजता येणार नाही. मित्रांनो, तुमच्यासाठी आज तुम्हाला इथपर्यंत आणण्यामध्ये तुमच्या आईवडिलांचा फार मोठा सहभाग आहे. मी कॉलेजमध्ये असताना एक वेगळा प्रयोग करायचो. प्रिन्सिपल असताना त्याला आम्ही म्हणायचो डायलॉग विथ डायरेक्टर. आज तुम्हाला माहिती आहे की नॉर्मली कॉलेजमध्ये असताना काय असायचं की प्रिन्सिपलकडं, हेडमास्टरकडं
तुम्हाला जायची वेळ 2च वेळा येते. एक काहीतरी सही घ्यायला किंवा तुम्ही दुसरं काहीतरी चूक केली आहे त्यावेळी शिव्या खायला. त्यामुळे प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाणं हा काही आनंदाचा क्षण नव्हे. पण मला बदलायचं होतं आणि म्हणून मी प्रिन्सिपल झाल्यानंतर दररोज 10 मुलांना माझ्या केबिनमध्ये चहा प्यायला बोलवायचो. मुलांना आश्चर्य वाटायचं, कॉलेजच्या मुलांना, PGच्या मुलांना, की ज्या ठिकाणी आपण शिव्या खायला जायचं त्या ठिकाणी प्रिन्सिपलबरोबर चहा प्यायचं. आणि आम्ही काय करायचं, मी त्यांची बॅकग्राऊंड विचारत होतो, आईवडील काय करतात विचारत होतो, आणि त्यांची स्वप्न काय आहेत. अशा रीतीनं आम्ही एकमेकांचे मित्र होत होतो. त्या ठिकाणी आम्ही अकॅडमिक चर्चा नाही केली, तुझ्याकडे काय स्किल आहे, तुला काय आवड आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या मुलांच्याकडे जाणून घेत होतो. आणि म्हणून त्यातला प्रत्येक विद्यार्थी हा माझा मित्र मैत्रीण झाले. आणि ते फक्त त्या वर्षापुरते नाही तर आजही आहेत. आज मी तुम्हाला माझ्या मोबाईलचा जर लिस्ट दाखवली, कॉन्टॅक्ट लिस्ट, तर किती लोकांची, किती मित्रांची असू शकते. 400, 500, 1000 जास्तीत जास्त. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये 28,000 नावं आहेत. सगळे विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत. आणि ते विद्यार्थी जे माझ्याकडं खेडेगावातली मुलं होती, मला एक विद्यार्थ्याची आठवण तुम्हाला सांगायची की या गोष्टीमुळं तुमच्यामध्ये चेतना निर्माण होईल. अनिल पाटील त्याचं नाव. मिरजजवळ कळंबी म्हणून गाव आहे, त्या गावचा तो विद्यार्थी. एक दिवस एक वडील त्या मुलाला घेऊन आले, अनिल पाटीलला. वडील म्हणजे काय, फाटके कपडे, पायात स्लिपर, अशा रीतीनं त्या मुलाला घेऊन आले आणि मला म्हटले, हा माझा मुलगा BSc झाला आहे आणि याला MCMला ॲडमिशन पाहिजे. त्यावेळी ॲडमिशन पूर्ण झालेलं होतं, कॉलेज सुरू झालेलं होतं. 2800 रुपये फी होती कोर्सची त्या काळी. मी म्हटलं, दादा ॲडमिशन फुल झालेले आहेत, आता जागा नाही. हे नाही म्हटले, वडील हट्टी होते, तुम्ही घ्यायलाच पाहिजे म्हटले. मी कष्टानं शिकवलं आहे त्याला आणि आता म्हटले माझ्या झोपडीत मी त्याला ठेवू शकत नाही, BSc झालेला आहे, माझ्या झोपडीत कसा राहणार तो. मी म्हणले रस्त्यावरती डांबर टाकायचं काम करतो, दररोज माझी 40 रुपये मला उत्पन्न मिळतं. आणि मग लगेच त्यानं रुमालातनं 350 रुपये काढले नाण्यासहित माझ्या टेबलवर ठेवले आणि म्हणले, हे पहिला हप्ता फीचा, त्याला तुम्ही पदरात घ्या. खूप त्यांचा हट्ट दिसला म्हणताना मी नाईलाजाच त्याला ॲडमिशन दिली, जागा नसतानासुद्धा ॲडजस्ट केलं. त्यांनी 350 रुपये भरले. त्याच्यानंतर 2 वर्षांनी तो MCM झाला, तो मुलगा चांगल्या मार्काने. परत वडील आले, मी म्हटलं तो MCM झाला आता. म्हटले आता MCM झाला तर आता तर कसं मी त्याला झोपडीत ठेवू, तुम्ही त्याला नोकरी द्या. मी म्हटलं भारतीय विद्यापीठामध्ये मला नोकरी द्यायचा अधिकार नाही, ॲडमिशन द्यायचा होता मी दिला. नाही म्हटले, तुम्ही ठेवाच त्याला. नाईलाजानी मी त्याला 1500 रुपये पगारावरती कॉम्प्युटर स्वच्छ करायला MCM झालेल्या मुलाला आणि कॉम्प्युटर लॅबमध्येच झोपायला त्याची सोय करून दिली. 1500 रुपये मी त्याला माझ्या खिशातनं देत होतो. त्याच्यामध्ये 2 वेळचे जेवणाचे 800 रुपये जात होते. त्याच्यानंतर चहा पाण्यासाठी 200-300 रुपये जात होते आणि बाकीचे पैसे पुस्तकासाठी. 2 वर्ष तो कॉम्प्युटर लॅबमध्ये झोपत होता आणि रात्रभर अभ्यास करत होता. 2 वर्षांनी तो मुलगा माझ्याकडे आला आणि सकाळी मला म्हटला, सर तुमचा सल्ला पाहिजे. मी म्हटलं काय झालं. तो म्हटला, मी 3 ठिकाणी ॲप्लिकेशन केलं होतं आणि 3 ठिकाणचा मला कॉल आला आहे. एक आहे इन्फोसिसमध्ये आहे, दुसरं TCS होतं आणि तिसरी आणखीन एक IT मधली कंपनी होती. आणि पगार किती होता, 35,000, 34,000 आणि 32,000. त्यामुळे माझा पगार 25,000 रुपये होता. मला इतका आनंद झाला. आणि मग त्याला मी म्हटलं, तुला कुठलीही नोकरी कर, पण पहिलं एक गोष्ट कर की ज्या माणसामुळं तू इथं पोचला आहेस त्या वडिलांना विसरता कामा नाही. नाही म्हटलं, मी वडिलांना विसरत नाही म्हटला. ती नोकरी तो जॉईन झाल्यानंतर त्या वडिलांना घेऊन तो माझ्याकडे आला. तो दिवस मला आठवतो. मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि समाजाला मला दाखवायचं होतं की एक ग्रामीण भागातील अतिशय अडचणीचा विद्यार्थी आज कुठं आहे. आणि त्या दिवशी त्याचे वडील त्याच्यावर होते आणि त्या वडिलांचा त्या दिवशीचा थाट बघायला मला ते वडील आजही डोळ्यासमोर येतात. फरची टोपी घातली ती त्यांनी त्या दिवशी आणि नवीन कपडे घालून ते आले आणि ते म्हटले, पत्रकारांशी मला बोलायचं आहे.
आणि पत्रकारांना त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही देव बघितला आहे काय. पत्रकारांनाही कळत नाही तो की हे काय म्हणतात. मग ते वडील म्हणले नितीन नाईकच्या रूपाने मी देव बघितला आणि माझ्या मुलाला देव सापडला. तुमच्या आयुष्यामध्ये असे देव अनेक आहेत, असे देव अनेक आहेत, तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जर तुम्हाला समजलं तर चारित्र्यवान विद्यार्थी म्हणून तुम्हाला जगण्यामध्ये काहीच अडचण येत नाही. आज तोच मुलगा अमेरिकेत आहे सर, आणि त्याचं पॅकेज कोटीमध्ये आहे, परंतु त्यांना वडिलांना कळंबीला घरबीर बांधून दिलं आहे, वडील तिथंच राहतात. आणि हे जे पाहिल्यानंतर जो मनाला आनंद होतो, त्याला कितीचं पॅकेज आहे ह्याच्यामध्ये मला बिलकुल आनंद नाही. परंतु ज्या वडिलांच्या चेहऱ्यावरती त्यानं स्माईल आणलं परत आईवडिलांच्या चेहऱ्यावरती, माझ्या दृष्टीनं ते स्माईल महत्त्वाचं आहे. मी ज्यावेळी इथं प्रिन्सिपल म्हणून काम पाहत होतो, असेच कार्यक्रम मला दररोज मिळायचे, कुठं नाही कुठं जायला लागायचं. एक दिवस मला मिरजेतल्या एका शाळेमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून ज्या दिवसामुळे माझं आयुष्य बदललं त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. ते मिरजेमधल्या एका शाळेमध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलेलं होतं. संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाची वेळ होती आणि मी जायचं ठरलं. जाता जाता मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमाला मी 1 मिनिटसुद्धा वेळ करून गेलेलं नाही. आजही मला 1 वाजता बोलवलेलं होतं, परंतु 12:55ला मी या ठिकाणी आलेलो होतो. माझ्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचं हे एक कारण आहे की मी एक वाक्य सांगेन, त्याला तुम्ही सहमत आहे का नाही सांगा. टाईम इज मनी. मोठ्याने सांगा ना, टाईम इज मनी. डू यू ॲग्री? मी म्हणतो हे चुकीचं आहे. टाईम इज नॉट मनी, टाईम इज मोर दॅन मनी. टाईम जर पैसे असते तर तुमच्याकडे जर 10 रुपये असते तर तुम्ही जाऊन विकत आणले असते, मला आणखीन 10 मिनटं दे म्हणून. पैशापेक्षाही काहीतरी वेगळं आहे. गेलेली वेळ, आजचा दिवस परत तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. आज जर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवला तर कितीही पैसे देऊन तुम्ही परत तो वेळ आणू शकत नाही. सो टाईम इज ऑलवेज मोर दॅन मनी. यू प्लॅन द डे. तुम्हाला काय करायचं आहे. मी आजही सकाळी, आज रिटायर्ड माणूस आहे, मला काही काम नाही, परंतु सकाळी 5:30ला उठून मी माझी एक छोटी डायरी खिशामध्ये ठेवली असती. त्याच्यामध्ये मी दिवसभर काय करणार आहे. काही लोक मला हसतात, रिटायर झाल्याने काय करणार आहे, कशाला लिहितोस. माझी सवय आहे. मी 6:30ला काय करणार आहे हे मला माहिती आहे. मी 8ला काय करणार आहे माहिती आहे. मी 9ला काय करणार आहे माहिती आहे. मला जर 10 वाजता कोणाला भेटायचं असेल तर मी सकाळी 6ला मेसेज पाठवतो आणि त्यांचं डोकं खातो. कारण मी माझा दिवस प्लॅन करतो. मला कोणाचाही 1 मिनिट वाया घालवायची इच्छा नाही आणि माझाही मी 1 मिनिट वाया घालवत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही करायचं असेल, वेगळं काही करायचं असेल, तर आज तुम्ही मला उत्तर देता की नाही आम्हाला वेळ मिळत नाही सर, मला ग्राउंडवर जायचं आहे पण वेळ मिळत नाही, आम्हाला अभ्यास एवढा आहे, होमवर्क एवढा आहे, ते होत नाही मला. या सर्व एक उपाय तुम्हाला मी छोटा उपाय सांगतो. शाळा किंवा कॉलेज तुमचं किती वाजता असतं? 11. ठीक आहे, आपण जनरल सांगू 11 वाजता असतं. आता 11ला कॉलेजला जायचं किंवा शाळेला जायचं म्हणजे त्याच्या आधी उठायला पाहिजे. तर कोणी सकाळी 6ला उठत असेल, कोणी 7ला उठत असेल, आणि पुढं मोठे झाल्यावर तुम्ही 11:15ला उठून सुद्धा कॉलेजला जाल. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुम्ही ज्या वेळेला उठतात त्याच्यापेक्षा उद्यापासनं अर्धा तास आधी उठायला सुरुवात करा. अर्धा ते 1 तास. तुम्ही 6ला उठत असाल तर उद्यापासनं 5ला उठा. 7ला उठत असाल तर 6ला उठा. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यासाठी दिवस इतका मोठा आहे की तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सर्व करायला तुम्हाला वेळ मिळेल. काय गोष्टी करायच्या आहेत आपल्याला? आपल्या फिजिककडं पण बघायचं आहे आपल्याला. 15 मिनटं मला योगा करायचा आहे, 15 मिनटं मला फिरून यायचं आहे, 15 मिनटं मला जनरल नॉलेज, मला पेपर वाचायचं आहे, काय घडतंय हे मला माहिती पाहिजे. 59 मिनटं ह्याच्यामध्ये गेली. योगा करायचं आहे 15 मिनटं, 15 मिनटं फिरायचं आहे, 15 मिनटं पेपर वाचायचं आहे, 59 मिनटं गेली, 1 मिनिट राहिला.
त्या 1 मिनिटामध्ये मी काय करणार आहे? मी माझ्या आईच्या पायाला हात लावणार आहे. मला दुसरं काही करायची गरज नाही आहे. आणि हे कशासाठी मला करायचं आहे? तर मी मगाशी जी स्टोरी सांगत होतो, ज्या शाळेमध्ये मला बोलवलेलं होतं, संध्याकाळी 5ची वेळ होती, मी जाणार होतो. पण त्याच दिवशी सकाळी माझ्या कॉलेजमध्ये काहीतरी गडबड झाली. कॉलेजमध्ये काही नाही काही घडत असतं. माझा मूड गेला आणि मी ठरवलं की आता कुठेही जायचं नाही, घरी जायचं निवांत. म्हणून मी शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितलं की मी आज कार्यक्रमाला येत नाही, मला बरं नाही आहे म्हणून. आणि मग शाळेच्या मुख्याध्यापकाचा परत मला फोन आला, सर प्लीज या, लहान मुलं आहेत आमची, शाळा गरीब मुलांची शाळा आहे आणि तुम्ही नाही आला तर त्या मुलांना वाईट वाटेल, त्यांनी खूप तयारी केलेली आहे आणि कृपा करून या. मी नाईलाजानं जायचं ठरलं. ते म्हटले की तुम्ही या, आम्ही तुम्हाला 10 मिनिटात मोकळं करतो. एका मुलीचा डान्स आहे स्टेजवरती आणि 3 बक्षिसं द्यायची. मुलगी किती 7-8 वर्षाची मुलगी आहे, पहिलीतली मुलगी आहे, तिचा डान्स आहे. मी नाईलाजानं गेलो, शाळेत गेलो. मिरजेमधली शाळा, एक पत्र्याचं स्टेजसारखं केलेलं होतं, गरीब मुलांची शाळा, समोर खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मी बसलो. माझ्या चेहऱ्यावरती सकाळचे ताणतणाव अजून दिसत होते, त्यामुळे मी फार बोलत नव्हतो. मुख्याध्यापक मॅडम होते, त्यांनाही जरा भीती वाटली, मी बोलायला तयार नाही, काही नाही, आणखीन काही चिडाचिड होते का काय. मग त्यांनी कार्यक्रम सुरू केला. बरोबर 5 वाजता जी मुलगी होती पहिलीतली, त्या मुलीचा डान्स सुरू झाला. त्या मुलीचा डान्स तिनं, आज ती मुलगी मला डोळ्यासमोर येते. 9वारी साडी, आंबाडा घातलेला, गजरा घातलेला आणि 9वारी साडीमध्ये तिचा डान्स सुरू झाला. डान्स गाणं होतं, बुगडी माझी सांडली ग. लहान मुलगी 7 वर्षाची. तिच्या चेहऱ्यावरती इतके सुंदर हावभाव होते, एक्सप्रेशन्स. ते हावभाव बघितल्यानंतर माझा सकाळचा ताणतणाव, माझी चिडाचिड सगळी गेली आणि मी ठरवलं की आता जेवढा वेळ कार्यक्रम चालेल तेवढा वेळ बसायचं. मी 5-10 मिनटासाठी म्हणून गेलो होतो. मी 2.5 तास त्या ठिकाणी कार्यक्रमाला होतो आणि त्या दिवशी माझं आयुष्य बदललं. का बदललं? त्या मुलीचा डान्स बघितल्यानंतर. मुलांनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, ती शाळा होती अंध मुलींची शाळा होती. दॅट वॉज अ ब्लाइंड स्कूल. जी मुलगी माझ्यासमोर डान्स करत होती, तिला माहीत नाही की कोणासमोर ती डान्स करते. तिनं 9वारी साडी, आंबाडा घातला आहे, तिच्या चेहऱ्यावरती एवढं हसू आहे, तिला माहीत नाही की ती कशी दिसते. आणि ते त्या हॉस्टेलमध्ये राहत होती. त्यांचं काय होतं, एक ट्रंक असायची आणि त्या मॅडम मला सांगितले की ह्या मुली इतक्या हुशार आहेत की ते दुसऱ्या कोणाच्या बॅगेत हात घालत नाही, स्वतःच्याच बॅगमध्ये हात घालतात. ज्यांना दिसतं ते कदाचित दुसऱ्या बॅगमध्ये हात घालतील, परंतु त्या मुली इतक्या पर्टिक्युलर की त्याच्यामध्येच. आणि मग मी विचार करायला लागलो की या मुलीवरती परमेश्वरानं एवढा अन्याय केलेला आहे. ती जन्मतः ती अंध आहे, तिला जग कसं आहे माहिती नाही, तिला काहीही करता येत नाही, परंतु ती त्या डान्सच्या मार्फत एवढा आनंद घेते आणि आनंद देते. जर परमेश्वरानं एवढा अन्याय केल्यानंतर ती एवढी आनंदी राहते, तर मला काय धाड भरवली आहे? मला पाय आहेत, हात आहेत, डोळे आहेत, मी नाचू शकतो, गाऊ शकतो, फिरू शकतो, पळू शकतो, सर्व काही मी करू शकतो. एवढं सगळं असताना मला एखाद्या क्षुल्लक गोष्टीनं माझा मूड जातो, ह्याची मला लाज वाटायला लागली. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत गेली 30 वर्ष माझा कधी मूड जात नाही अशा गोष्टीमुळं. कारण मला लक्षात आलं की परमेश्वरानं तुम्हाला किती भरभरून दिलेलं आहे का नाही? आज 1 मिनिट विचार करा, 1 मिनिट डोळे बंद करून बघा की तुमचं आयुष्य काय आहे. आज तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, सर्व गोष्टी तुम्ही मनासारख्या करू शकता. त्यामुळं आयुष्यामध्ये कधीही तुमचा मूड जाता कामा नये. कायमस्वरूपी तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे. हे त्या मुलीच्या आयुष्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. आणि हे सुंदर आयुष्य, इतकं सुंदर आयुष्य तुम्हाला कोणी दिले? परमेश्वराने दिले. आपण म्हणतो परमेश्वराने दिले. परमेश्वर पाहिला आहे काय? नाही. परमेश्वराच्या रूपाने आपल्याला आईवडिलांनी हे जीवन दिलेलं आहे. म्हणून आईवडिलांचं मी म्हटलं 59व्या मिनिटानंतरचा मिनिट जो आहे
तो आईवडिलांच्या पायावरती डोकं ठेवण्याचा, कारण त्यांच्यामुळं तुम्हाला हे इतकं उत्तम आयुष्य लाभलेलं आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी आयुष्यामध्ये करता येतात आणि आज या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत. टॅक्सी चालवण्यापासून आज मला आनंद वाटतो की मी माझ्या आईला 2.5 एकरामध्ये मी घर बांधून दिलं आहे. त्या ठिकाणी तिला राहण्याचा आनंद पाहिलेला आहे. पहिले माझे जे गुरु होते, ज्यांनी माझा शिक्षणामध्ये मला आणलं, ते डॉक्टर सतीश परांजपे, मधवाना सर. त्याच्यानंतर माझ्या अडचणीच्या काळामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिले ते माझे मित्र डॉक्टर सतीश परांजपे. आणि नंतर मी यशस्वी होत असताना माझ्या पाठीशी जे खंबीरपणे उभारले आणि मला अनेक वेळा जगण्याची दिशा दिली, ते माझे मित्र प्रमोद चौगुले सर या ठिकाणी आहे. या सर्व मित्रांच्या माध्यमातून, या सर्व माणसांच्या माध्यमातून माझं आयुष्य घडलं आहे. आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक जण आले असतील, येत असतील, परंतु तुम्हाला त्याची पारख करून घेणं कळलं पाहिजे. यशस्वी व्हायचं म्हणजे काय? आज साहेब मी एक वेगळं आयुष्य जगतोय. आत्तापर्यंत सांगितलं या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. आज मी काय करतोय तुम्हाला आश्चर्य वाटेल. कोविडमध्ये मी रिटायर झालो. ऑगस्ट 2020 साली मी रिटायर झालो आणि मग मी माझ्या फार्म हाऊसवरती राहायला गेलो कुपवाडला. आणि तिथं पाहिलं की सगळा धनगर समाज आहे त्या ठिकाणी. त्या धनगर समाजांची मुलं जी आहेत, शाळा बंद होत्या कोविडमुळं, आईवडील कामाला जातात आणि ती 40-42 मुलं, एखादा मोबाईल कोणाकडे असायचा, ते मोबाईल घेऊन शिवीगाळ करत बसलेली असायची. मी ठरवलं की या मुलांना आपण संस्कार द्यायचे, चारित्र्यवान करायचं. अतिशय अवघड होतं. ज्या मुलांच्या तोंडात कायम शिवी असणार, आज 3 वर्षानंतर मला सांगायला आनंद वाटतो, त्या 42 मुलांचं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे. त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी आणि माझे काही मित्र आम्ही स्वीकारलेली आहे. गेले 3 वर्ष मी माझ्यासाठी काहीही कमवत नाही. मला कोणत्याही प्रकारची पेन्शन नाही, मी कुठलंही उत्पन्न मिळवत नाही, मी काही मिळवत नाही. कमीत कमी जगण्यासाठी जेवढे पैसे लागतात तेवढी माझ्याकडे व्यवस्था आहे. परंतु जे पैसे मला इतर मार्गाने येतात, इतर मार्गाने म्हणजे गैरमार्गाने नव्हे, कॉलेज इन्स्पेक्शन किंवा बाकी काही असेल, ते सर्व पैसे या मुलांच्यावरती मी खर्च करतो. आणि आज 42 मुलं, मला सांगायला आनंद वाटतो, तुम्ही कधीही माझ्या त्या रोडला आलं तर मुलगा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्या गल्लीमध्ये जेवढी मुलं आहेत, जर तो आंघोळ करत असेल तरी तो टॉयलेटवरती बाहेर येतो, किंवा शाळेला चालला असेल तरी तो बाहेर रस्त्यावर येतात आणि जय हिंद सर, जय हिंद सर, जय हिंद सर ही मुलं म्हणतात. प्रत्येक मुलाला आयदर आर्मीमध्ये जायचं आहे किंवा पोलीसमध्ये जायचं आहे. ज्या मुलांना शिवीशिवाय दुसरं काही येत नव्हतं, ते आज तुम्ही आला तर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम ह्या गोष्टी म्हणतात. हे जे समाधान आहे. जर मी श्रीमंत आहे, जर श्रीमंत आहे, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, माझ्याकडे सर्व काही होतं, मी टॅक्सीवाला होतो, साताऱ्याला जेव्हा मी पुण्याला जात असताना साताऱ्याला चहा पिण्यासाठी त्या माझ्या मान्यवर लोकांना घेऊन थांबायचं, त्याही चहा मलाही द्यायचे, म्हणायचे ड्रायव्हर तुम्ही पण चहा पिऊन घ्या. आणि चहा पिताना मला वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये एखादी गाडी असेल का नाही. मला सांगायला आनंद वाटतो, माझ्याकडे BMW सगळ्या 13 गाड्या आहेत. मोटरसायकल माझ्याकडे 25-27 मोटरसायकल आहेत. सर्व गोष्टी मिळवल्या. माझं घर 2.5 एकरमध्ये आहे. परंतु मला लक्षात आलं या सर्व गोष्टीचा आनंद मला आहे, मी श्रीमंत आहे. परंतु जर मी आनंद आणि श्रीमंत याच्यामध्ये समाधानी असेन तर माझ्यात वेगळेपण काय आहे. मला माझ्या भोवतीचा समाज जर जेव्हा श्रीमंत करायचा आहे, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये मला जर काही बदल घडवायचा असेल तरच माझ्या आयुष्याला किंमत आहे. आणि आज ही जी माणसं बसलेली आहेत ती याच ध्येयानं आलेली आहेत. ही माणसं श्रीमंत आहेत, त्यांनी कष्टाने, त्यांनी जिद्दीने त्यांनी पैसे मिळवले आहेत, पण ते पैसे त्यांना त्यांच्यासाठी नको आहेत. त्यांना त्यांच्याबरोबर समाज मोठा झालेला पाहायचा आहे. आणि म्हणून ते एवढे पैसे खर्च करून तुमच्यासाठी या सर्व गोष्टी करतात. आणि ह्या माणसाचं हे सगळं वेगळेपण आहे. म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं. त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा तुम्ही टाळ्या वाजवाव्या. तुमच्याकडं असलेल्या पैशांनी
तुमच्याकडे असलेल्या पैशांनी तुम्ही आनंदी व्हाल, श्रीमंत तर व्हालच, पण आनंदी व्हाल. परंतु आनंदी होऊन चालणार नाही. तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल, तुम्हाला जर झोप आली पाहिजे, तर निश्चितपणे तुम्हाला दुसऱ्यांसाठी काम करायला लागेल. आज जगातील सर्वात श्रीमंत ठिकाण कोणतं असेल तर ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क आहे. प्रत्येकाचं उत्पन्न करोडो डॉलर्समध्ये आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सर्वात जास्त आत्महत्या न्यूयॉर्कमध्ये होतात. पैसा जर तुम्हाला काय मिळत असेल, पैसा काय तुम्हाला देत असेल, तर ते खोटं आहे. पैसे पाहिजेत, पैसे मिळवायलाच पाहिजेत, परंतु ते मला किती पाहिजेत आणि मी समाजासाठी किती पैसे खर्च करणार, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मला हे कुठं लिहिलेलं आहे, जैन धर्माचे तुम्ही जर वाचलं तर काय लिहिलेलं आहे? अहिंसा आहे, जगा आणि जगू द्या. ह्याच्यामध्ये काय, जगा आणि जगू द्या, माझ्यापुरतंच जगायचं नाही, मला दुसऱ्यांना पण जगवायचं आहे. ह्या जर सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर चारित्र्यवान विद्यार्थी तुम्हाला व्हायला काही अडचण नाही. आणि त्या होण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर कायमचे आहोत. तुम्ही यशस्वी व्हावं, पैसे मिळवावेत, परंतु त्या पैशाचं तुम्ही समाजासाठी काय कराल, तुमच्या आईवडिलांसाठी काय कराल, हे महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि भाषण माझं संपवण्यापूर्वी मला एक गाणं आवडतं जे एकेकाळी संपूर्ण भारत गायचा. आणि माझं भाषण जर तुम्हाला आवडलं असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी फरक पडतो आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर माझ्यासाठी हे गाणं तुम्ही थोडंसं दोन ओळी म्हणून दाखवायचं. ते गाणं होतं 80च्या दशकातलं असेल कदाचित, हम होंगे कामयाब. आठवतं का तुम्हाला? तुम्ही शाळेत म्हटलं असेल. सगळ्यांना आठवतं आहे मागा? सगळ्यांनी जोरात माझ्यासाठी म्हणणार. मी 1 2 3 म्हटल्यानंतर म्हणा. हां, नक्की? तुम्ही जेवढ्या जोराने म्हणाल त्यावेळी मला लक्षात येईल की तुम्हाला माझं भाषण आवडलं आहे. ओके, 1 2 3. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. बस, थँक्यू. हे गाणं आवडलं सगळ्यांना? आवडलं? नक्की आवडलं? मला आवडत नाही. का? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. यस, ग्रेट, हम होंगे कामयाब. मन में है विश्वास, पूरा है विश्वास. यस, विश्वास पाहिजे, मन में विश्वास आहे, पूरा विश्वास आहे, हम होंगे कामयाब. परंतु शेवटचं वाक्य जे आहे ते मला पटत नाही. एक दिन. दररोज उठून म्हातारा झालो तोपर्यंत म्हणायचं एक दिन एक दिन एक दिन, आणि माहीत नाही हा एक दिन कधी येणार. हम होंगे कामयाब हर दिन, हर मिनिट, हर पल. प्रत्येक दिवस हा माझा आहे, प्रत्येक मिनिट माझा आहे. मला इतकं सुंदर आयुष्य परमेश्वराने दिलं आहे आणि हे आयुष्य घडवायला इतकी चांगली माणसं माझ्या अवतीभोवती दिली आहे, तर मला काय कमी आहे? तर हम होंगे कामयाब हर मिनिट हर पल. याच्या शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझं हे भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांनी उठून सरांसाठी छान टाळ्या वाजवायच्यात. आपल्या आयुष्यातील चढ उतार आणि यशापर्यंतचा आपला आलेख, याचा प्रवासाचं वर्णन आपण अतिशय छानपणे आम्हाला केलं. एक प्रेरणादायी मेसेज आपण आम्हाला दिलात, त्याबद्दल आपले पुनश्च हार्दिक आभार.